1999 मध्ये पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील उंच पर्वतीय भागांवर गुप्तपणे कब्जा केला. या अतिक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन विजय सुरू केले, ज्यामध्ये भारतीय सैन्याने कठीण हवामान आणि दुर्गम भूभागात लढा देत हे भाग परत मिळवले. या संघर्षात 527 भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले. कारगिल विजय दिवस केवळ सैन्य विजयाचे प्रतीक नसून तो देशभक्ती, एकता आणि शौर्याचे प्रतीक आहे. या दिवशी संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्था सहभागी होतात. या कार्यक्रमांद्वारे नागरिकांना सैन्याच्या बलिदानाची जाणीव करून दिली जाते. 2024 मध्ये कारगिल विजयाच्या 25व्या वर्षपूर्तीचे रजत जयंती औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील द्रास येथे कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी 3 दिवसांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, शौर्यगाथांचे सादरीकरण आणि शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष सभांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाची माहिती दिली जाते आणि देशभक्तीची भावना जागृत केली जाते. सामाजिक संस्थांद्वारे रक्तदान शिबिरे, चित्रप्रदर्शने आणि व्याख्याने आयोजित केली जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याचा आणि बलिदानाचा स्मरणोत्सव आहे. या दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवावे.